पालक हे आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. तर आज आपण अगदी रेस्टॉरंटसारखं परफेक्ट लसूणी पालकची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पालक मी साफ करून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता पाणी इथे गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी हा सर्व पालक टाकून देते. मी थोडेसे देठ पण घेतलेले आहे पालकाला. आता आपल्याला पालक जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही आहे. साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. खूप जास्त शिजवलं तर पालकाची भाजीचा कलर बदलतो, तो हिरवा राहत नाही. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपला पालक पण शिजलेला आहे. आता आपल्याला हा पालक काढून घ्यायचा आहे. तर हे जे राहिलेलं पाणी आहे ते तुम्ही कणिक मळताना याचा वापर करू शकता, म्हणजे ते वेस्ट जाणार नाही. दुसऱ्या बाजूला इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, मस्त असं थंड आहे. त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत. आता जो शिजवलेला पालक आहे तो आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊयात. तर थंड पाण्यामध्ये यासाठी टाकायचा की ती शिजण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित अशी बंद होते, म्हणजे पटकन आपला पालक थंड होतो आणि त्याचा कलर पण बदलत नाही. जर गरम पाण्यामध्ये आपण हा पालक असाच ठेवला तर तो शिजत राहतो, त्याचा कलर पण बदलतो. त्यामुळे तो व्यवस्थित असा थंड पाण्यामध्ये एक साधारण 2 मिनिट ठेवून द्यायचा. तर मस्त इथे पालक छान असा थंड झालेला आहे. आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये हा मी काढून घेते. तर एकदा मी हाताने थोडंसं पिळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून गेलेलं आहे. आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 भागामध्ये कट करून घेत आहे. 2 भागामध्ये यासाठी कट केलेला आहे कारण काही पालक आपण असाच कट करून टाकणार आहोत आणि बाकीच्या पालकचे आपण पेस्ट बनवणार आहोत. तर इथे आपण दोन्ही भाग व्यवस्थित कट करून घेतलेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची मस्त अशी पेस्ट करून घेऊयात. आणि पेस्ट करताना आपण थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे. हे पाणी आपण जे पातेल्यामध्ये थंड करण्यासाठी पालक ठेवलेला होता तेच पाणी वापरलेलं आहे. आता छान मी याची मस्त अशी पेस्ट करून घेते. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित याची पेस्ट बनलेली आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झालेली आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे मस्त आपल्याला फुलून द्यायचे आहेत. आता यानंतर मी 1 तमालपत्र कट करून टाकलेलं आहे. आता यानंतर आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत. लसूणी पालक बनवते तर लसूण भरपूर प्रमाणात इथे मी टाकलेलं आहे. तर लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता लसणाचा चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला 2 मिनिट साधारण हा परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा लसूण परतलेला आहे. आता यानंतर यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा मी चिरून टाकलेला आहे. तर कांद्याला पण चांगला आपल्याला कलर बदलेपर्यंत, म्हणजेच तांबूस कलर येऊपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतत आहे तोपर्यंत यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. तर इथे साधारण मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. दोन्ही पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा मस्त असा परतलेला आहे, कलर पण बदललेला आहे. आता यामध्ये मी 2 चमचे साधारण बेसनपीठ टाकलेलं आहे. बेसनपीठ टाकल्यामुळे मस्त अशी रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही बनते. अगदी व्यवस्थित आपण 2 मिनिट हे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे. त्यामुळे मस्त अशी आपल्या लसूणी पालकला चव लागते. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी घरगुती मसाला टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. साधारण मी हे 1 मिनिट परतून घेतलेलं आहे. मस्त असं परतलेलं आहे. आता यामध्ये आपण जो सेपरेट करून ठेवलेला पालक होता तो मी छान असा बारीक कट करून त्याला चांगलं परतून घेते. तर पालकला पण साधारण 1 मिनिट आपण हे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. पालक व्यवस्थित परतलेला आहे. आता यामध्ये आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकून घेऊयात. आपण सर्व पेस्ट मस्त अशी टाकून घेतलेली आहे. लसूणी पालकची ग्रेव्ही खूप जास्त पातळ नसते, त्यामुळे यामध्ये आपण अगदी कमी प्रमाणात पाणी टाकणार आहोत. तर साधारण मी
अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आपण ही लसूणी पालकची भाजी बनवताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली आहे, त्यामुळे भाजी आणखीनच रुचकर लागते. तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर एकदा मी मस्त असं मिक्स करून घेते, त्यामुळे मीठ छान असं एकजीव होईल. आता आपल्याला ही भाजी 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरतीच शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजी मस्त शिजत आहे. आपल्याला भाजी खूप जास्त वेळ शिजवून द्यायची नाही, नाहीतर त्याचा कलर बदलतो. आता आपण यासाठी एक फोडणी बनवून घेऊयात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण फोडणी बनवणार आहोत. इथे मी 2 चमचे साधारण तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर जिरे टाकलेले आहेत. जिरे मस्त आपल्याला फुलवून द्यायचे आहेत. आता जिरे छान फुललेले आहेत, तर यामध्ये मी भरपूर सारं लसूण बारीक कट करून टाकलेलं आहे. त्यामुळे आणखी छान अशी चव लागते. लसूण आपल्याला कलर बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. मस्त असा कलर बदललेला आहे. आता 1 बेडगी मिरची मी कट करून टाकलेली आहे. इथे आपली फोडणी तयार आहे. आता आपण आपल्या पालकमध्ये ही फोडणी टाकून घेऊयात. या फोडणीमुळे आपली भाजी दिसायला तर सुंदर दिसतेच, पण खायला पण तितकीच रुचकर लागते. अगदी ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही लसूणी पालकची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी चमचमीत, खायला चटपटीत लागणारी भाजी अगदी कमी वेळात आपण बनवू शकतो. आपण ही लसूणी पालकची भाजी चपातीसोबत किंवा रोटीसोबत मस्त अशी एन्जॉय करू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.